आणि यानंतर बातमी परभणीमधून आहे। 50 दिवस झालेले आहेत नोटबंदी होऊनही, मात्र तरी देखील काही अवस्था बदलत नाहीये। परभणीमधली बहुतांश एटीएम्स अजूनही बंद आहेत आणि जी एटीएम सुरू आहेत त्यामध्ये फक्त 2000 ची नोट मिळते आणि त्याचमुळे सुट्या पैशांची चणचण भासतीये। एटीएम मधून 4500 रुपये काढण्याची मुभा आता देण्यात आली असली तरी परभणीमध्ये मात्र चलन तुटवडा कायम आहे। दोन हजाराची 4500ची मुभा झाली असूनही सध्या 2000च्या नोटा निघतात। 500ची नोट नसल्यामुळे एवढा तुटवडा जाणवतोय की कुठे मार्केटमध्ये गेलं 2000ची नोट दिली तर माणूस सुद्धा सामान सुद्धा खरेदी करू शकत नाही। अशी बिकट परिस्थिती झालेली आहे सध्या आमची। आज आम्हाला जेडब्ल्यूचा फॉर्म भरायचा आहे, तरी पैशाची अडचण असताना एटीएम मध्ये फक्त 1200 रुपये आहे। तितकेच करण्यासाठी आज जिल्ह्यासाठी भानगडीत आहे। ते आज आम्ही खूप प्रॉब्लेममध्ये असताना सरकारला 500 आणि 1000ची नोटची सुरुवात अजून पण नाही केली, याची आम्हाला खूप खंत वाटते। आम्ही करावं तरी काय, सरकारला हा प्रश्न आहे आमचा।